पीएफचे पैसे अडकलेत का? 90% लोक ही एक चूक करतात आणि क्लेम थेट रिजेक्ट होतो. एम्प्लॉयर अप्रूव्ह करत नाही, एजंट शिवाय ऑफिसला न जाता पीएफ कसा काढायचा हे मी आत्ताच तुम्हाला सांगते. पीएफ ऑनलाईन काढताना ही गोष्ट मिस केली तर तुमचे पैसे महिनोमहिने अडकू शकतात. नमस्कार मित्रांनो, मी आहे निकिता दादासाहेब तुपे आणि तुमचं बॉसवाला मराठी चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तुमचा पीएफचा पैसा अजून खात्यात जमा झालेला नाहीये का? एम्प्लॉयर अजूनही अप्रूव्ह करत नाहीये का? किंवा तुमच्या मनात असा प्रश्न आहे का की पीएफ कसा काढायचा? ऑनलाईन पण होतो का? तर रिलॅक्स करा, कारण आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पीएफ विड्रॉवलची पूर्ण प्रक्रिया अतिशय सोप्या आणि स्मार्ट पद्धतीने सांगणार आहे. ही प्रक्रिया इतकी सोपी आहे की ना तुम्हाला कोणत्याही एजंटची गरज पडणार नाही, ईपीएफओ ऑफिसचे फेरे मारायची तुम्हाला गरज लागणार नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 90% लोक ही एक मोठी चूक करतात, ज्यामुळे त्यांचा पीएफ क्लेम थेट रिजेक्ट होतो. ती चूक नेमकी कोणती आहे आणि ती कशी टाळायची हे आज आपण जाणून घेणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. पीएफ विड्रॉवलची प्रक्रिया सुरू करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला ईपीएफओ मेंबर ई सेवा पोर्टलवरती लॉग इन करावं लागतं. ईपीएफओ म्हणजेच एम्प्लॉईज प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन ही भारत सरकारची अधिकृत संस्था आहे जी कर्मचाऱ्यांच्या पीएफ, पेन्शन आणि रिलेटेड रेकॉर्ड सांभाळते. मेंबर ई सेवा पोर्टल हेच ते ऑफिशियल ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे जिथून तुम्ही तुमचा पीएफ बॅलन्स पाहू शकताय, केवायसी ही अपडेट करू शकताय आणि पीएफ विड्रॉवलसाठी क्लेम करू शकताय. हे सर्व डिटेल्स योग्य रीतीने भरल्यावरती लॉग इन वरती क्लिक करायचं आहे. लॉग इन यशस्वी झाल्यानंतर तुम्ही थेट तुमच्या डॅशबोर्ड वरती पोहोचाल, जिथे तुमचा पीएफ बॅलन्स, केवायसी स्टेटस, सर्व्हिस हिस्ट्री आणि ऑनलाईन क्लेमचे सर्व ऑप्शन्स तुम्हाला दिसतील. आता अनेक लोकांना इथेच अडचण येते, कारण पासवर्ड विसरलेला असतो आणि जर तुम्ही पासवर्ड रिसेट करण्याचा प्रयत्न करत असाल आणि OTP येत नसेल तर सगळ्यात आधी तपासा की तुमचा आधार मध्ये जो मोबाईल नंबर आहे तो लिंक्ड आहे का, तोच नंबर तुमच्या UAN शी लिंक्ड आहे का. जर आधार आणि UAN मधील नंबर वेगवेगळे असतील तर OTP येत नाही आणि लॉगिंग होत नाही. म्हणूनच पीएफ विड्रॉवल सुरू करण्याआधी हे नक्की कन्फर्म करा की तुमचा UAN ऍक्टिव्ह आहे का आणि मोबाईल नंबर आधार आणि UAN दोन्हीशी लिंक्ड आहे का, आणि मग तुम्ही ईपीएफओ पोर्टलवरती लॉग इन करू शकता. ही पहिली स्टेप योग्य रीतीने पूर्ण झाली तर पुढच्या सगळ्या स्टेप सहज आणि कोणत्याही अडचणीशिवाय पूर्ण होतात. आता नेक्स्ट स्टेप आहे केवायसी स्टेटस कसं तपासायचं. ही सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे. पीएफ विड्रॉवल प्रोसेस मधील ही सर्वात महत्त्वाची आणि निर्णायक स्टेप आहे, कारण ईपीएफओ कडून येणारे बहुतेक क्लेम्स या टप्प्यावरती रिजेक्ट होतात. त्यामुळे पुढे जाण्या अगोदर तुमची केवायसी पूर्णपणे व्हेरीफाईड आहे की नाही हे तपासणं खूप अत्यावश्यक आहे. तुमचं खालील 3 केवायसी डॉक्युमेंट्स ईपीएफओ पोर्टलवरती व्हेरीफाईड असणं अनिवार्य आहे. ते आहे तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक अकाउंट. हे तिन्ही डॉक्युमेंट्स जर अप्रूव्ड किंवा व्हेरीफाईड स्टेटसमध्ये असतील तर तुम्ही पीएफ विड्रॉवलसाठी एलिजिबल होता. इथे सर्वात मोठी आणि सर्वसाधारण चूक होती ती म्हणजे नावातील मिसमॅच. पॅन कार्डवरचं नाव समजा तुमचं राहुल कुमार आहे आणि आधार कार्डवरचं नाव तुमचं राहुल के आहे. फक्त एक डॉट, एक अक्षर किंवा सरनेम वेगळं असलं तरीही तुमचं नाव मिसमॅच होतं आणि 100% पीएफ क्लेम रिजेक्ट होऊन जाते. म्हणूनच आधार, पॅन आणि बँक अकाउंट या तिन्ही डॉक्युमेंट्सवरील नाव, स्पेलिंग आणि सिक्वेन्स अगदी एकसारखीच असणं खूप गरजेचं आहे. जर तुम्हाला ईपीएफओ पोर्टलवर कुठलाही केवायसी डॉक्युमेंट पेंडिंग किंवा नॉट व्हेरीफाईड किंवा इनकम्प्लीट दिसत असेल तर आधी व्हिडिओ पॉज करा आणि केवायसी अपडेट आणि अप्रूव्ह करून घ्या आणि त्यानंतरच पीएफ विड्रॉवलची प्रोसेस सुरू करा. लक्षात ठेवा, केवायसी कंप्लीट असेल तर पीएफ क्लेम फास्ट अप्रूव्ह होतो आणि इनकम्प्लीट असेल तर कितीही वेळ अप्लाय केलं तरी क्लेम रिजेक्ट होऊन जातो. आता तिसरी स्टेप बघूया. ईपीएफओ पोर्टलवरती यशस्वीपणे लॉग इन झाल्यानंतर आणि केवायसी पूर्णपणे व्हेरीफाईड असल्याची खात्री केल्यानंतर आता पीएफ विड्रॉवलची ऍक्च्युअल प्रोसेस सुरू होते. ही प्रक्रिया तुम्हाला सुरू करण्यासाठी ऑनलाईन सर्व्हिसेसच्या ऑप्शनमध्ये जावं लागतं. डॅशबोर्डच्या टॉप मेन्यूमध्ये तुम्हाला ऑनलाईन सर्व्हिसेस हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा आणि त्यानंतर क्लेम, फॉर्म 31, फॉर्म 19, फॉर्म 10C हा ऑप्शन निवडा. हेच ते एकमेव अधिकृत सेक्शन आहे जिथून ईपीएफओ कडे पीएफ विड्रॉवलसाठी ऑनलाईन क्लेम सबमिट केला जातो. इथूनच तुम्ही पूर्ण पीएफ काढण्यासाठी, पार्शियल पीएफ विड्रॉवलसाठी किंवा पेन्शन संबंधित क्लेमसाठी अप्लाय करू शकताय. एकदा तुम्ही क्लेम फॉर्म 31, 19 किंवा 10C वरती क्लिक केल्यानंतर ईपीएफओ सिस्टमची तुम्ही बेसिक डिटेल्स जसे की केवायसी स्टेटस आणि इलिजिबिलिटी ऑटोमॅटिकली चेक करतात. जर केवायसी कंप्लीट नसेल तर तुम्हाला पुढे जाण्याची परवानगी मिळत नाही. पुढील सगळ्या महत्त्वाच्या स्टेप्स सुरू होतात. आता चौथी स्टेप आपण बघूया, बँक अकाउंट कन्फर्म कसं करायचं. क्लेम ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर पुढची महत्त्वाची स्टेप म्हणजे बँक अकाउंट कन्फर्मेशन. या टप्प्यावर ईपीएफओ सिस्टमचा तुम्हाला तोच बँक अकाउंट दाखवतो जो आधी केवायसी मध्ये अप्रूव्ह आणि व्हेरीफाईड केलेला असतो.
म्हणजे तुम्ही पीएफ काढताना कोणतेही नवीन अकाउंट मॅन्युअली ऍड करू शकत नाही. स्क्रीनवर दिसणाऱ्या बँक अकाउंटचे फक्त लास्ट 4 डिजिट दाखवले जातात. हे 4 डिजिट तुमच्या ऍक्च्युअल बँक अकाउंटशी जुळतात का हे काळजीपूर्वक तपासा, कारण पीएफचे संपूर्ण पैसे याच अकाउंटमध्ये थेट जमा होणार असतात. जर लास्ट 4 डिजिट योग्य असतील आणि अकाउंट तुमचंच असेल तर खाली दिलेला प्रोसीड फॉर ऑनलाईन क्लेमच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. यामुळे तुमची पीएफ विड्रॉवल प्रोसेस पुढील टप्प्याकडे जाते. आता महत्त्वाची वॉर्निंग मी तुम्हाला देते. जर चुकीचा बँक अकाउंट कन्फर्म झाला किंवा अकाउंट बंद असेल तर ईपीएफओ कडून पैसे फेल होतात आणि परत ईपीएफओ कडेच रिटर्न जातात. अशा परिस्थितीत क्लेम पुन्हा प्रोसेस करावा लागतो आणि संपूर्ण प्रक्रिया उशिरा पूर्ण होते. म्हणूनच पीएफ क्लेम सबमिट करण्याआधी बँक अकाउंटचे डिटेल्स एकदा नाही तर दोनदा तपासणं खूप गरजेचं आहे. आता 5वी स्टेप आपण बघूया. विड्रॉवल टाईप निवडा. बँक अकाउंट कन्फर्म केल्यानंतर आता तुम्हाला पीएफ कशासाठी आणि किती काढायचं आहे त्यानुसार योग्य विड्रॉवल टाईप निवडावा लागतो. ईपीएफओ पोर्टलवर या टप्प्यावर तुम्हाला 3 वेगवेगळे ऑप्शन्स दिसतात आणि प्रत्येक ऑप्शनचा उपयोग वेगळा आहे. आता पहिला आहे फॉर्म 19. पूर्ण पीएफ काढण्यासाठी जर तुम्ही नोकरी सोडलेली असेल आणि तुमच्या एम्प्लॉयरने एक्झिट डेट अपडेट केलेली असेल तर तुम्ही फॉर्म 19च्या माध्यमातून संपूर्ण पीएफ अमाऊंट काढू शकता. हा ऑप्शन मुख्यतः जॉब चेंज किंवा अनएम्प्लॉयमेंट नंतर फुल पीएफ विड्रॉवलसाठी वापरला जातो. दुसरा आहे फॉर्म 10C. पेन्शन विड्रॉवल किंवा स्कीम सर्टिफिकेटसाठी हा ऑप्शन ईपीएस म्हणजे एम्प्लॉई पेन्शन स्कीमशी संबंधित आहे. जर तुमची सर्व्हिस 10 वर्षापेक्षा कमी असेल तर तुम्ही पेन्शन विड्रॉवलसाठी फॉर्म 10C अप्लाय करू शकता आणि जर सर्व्हिस 10 वर्षापेक्षा जास्त असेल तर पेन्शन काढण्याऐवजी स्कीम सर्टिफिकेट मिळतो जो फ्युचर पेन्शनसाठी वापरला जातो. आता तिसरा आहे फॉर्म 31 पार्शियल विड्रॉवलसाठी. जर तुम्हाला संपूर्ण पीएफ न काढता थोडा पीएफ ॲडव्हान्स किंवा लोन स्वरूपात हवा असेल तर फॉर्म 31 वापरला जातो. यामध्ये मेडिकल ट्रीटमेंट, लग्न, शिक्षण किंवा घर बांधकाम किंवा खरेदी, इमर्जन्सी अशा विविध कारणांसाठी पार्शियल विड्रॉवल करता येतो. म्हणून तुमची सध्याची परिस्थिती आणि गरज लक्षात घेऊन योग्य फॉर्म निवडणं अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण चुकीचा ऑप्शन निवडल्यास पीएफ क्लेम रिजेक्ट होण्याची शक्यता असते. जर तुम्ही पार्शियल पीएफ विड्रॉवल फॉर्म 31 साठी अप्लाय करत असाल तर त्या टप्प्यावर तुम्ही पीएफ कशासाठी काढत आहे याचं कारण निवडणं अनिवार्य असतं. ईपीएफओ पोर्टलवर रिझन सिलेक्ट केल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू होते. पार्शियल विड्रॉवलसाठी साधारणपणे खालील रिझन्स उपलब्ध असतात, जसे की मेडिकल ट्रीटमेंट, मॅरेज, एज्युकेशन, होम रेनोव्हेशन, हाऊस किंवा लँड परचेस. तुम्ही ज्या कारणासाठी पीएफ काढत आहात त्यानुसार योग्य रिझन सिलेक्ट करणं खूप महत्त्वाचं आहे, कारण रिझन आणि एलिजिबिलिटीचा यावरच तुमचा क्लेम अप्रूव्ह किंवा रिजेक्ट होतो. रिझन सिलेक्ट केल्यानंतर काही कॅटेगरीजमध्ये सपोर्टिंग डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतात तर काही कॅटेगरीजमध्ये डॉक्युमेंट्स ऑप्शनल असतात. उदाहरणार्थ मेडिकल रिझनसाठी बहुतांश वेळा डॉक्युमेंट्स ऑप्शनल असतात, त्यामुळे इमर्जन्सी परिस्थितीत पीएफ काढणं तुलनेला सोपं होतं. मात्र लग्न, घर खरेदी किंवा रेनोव्हेशन यासारख्या रिझनसाठी डॉक्युमेंट्स कंपल्सरी असू शकतात. त्यामुळे क्लेम सबमिट करण्याआधी पोर्टलवरती दिलेल्या इन्स्ट्रक्शन्स नीट वाचा. योग्य रिझन्स निवडून आणि आवश्यक डॉक्युमेंट्स वेळेवर अपलोड केलं तर पीएफ क्लेम फास्ट आणि विदाउट रिजेक्शन अप्रूव्ह होण्याची शक्यता जास्त असते. सर्व स्टेप्स पूर्ण केल्यानंतर तुमचे बँक डिटेल्स, विड्रॉवल टाईप, रिझन आणि डॉक्युमेंट्स नीट तपासल्यानंतर आता शेवटी आणि सर्वात महत्त्वाची स्टेप म्हणजे क्लेम सबमिट करणं. सर्व डिटेल्स एकदा पुन्हा कन्फर्म करा आणि त्यानंतर सबमिट क्लेम या ऑप्शनवरती क्लिक करा. क्लेम सबमिट होताच तुम्हाला स्क्रीनवरती कन्फर्मेशन मेसेज दिसेल आणि तुमचा पीएफ क्लेम सक्सेसफुली रजिस्टर होतो. क्लेम सबमिट झाल्यानंतर ही प्रक्रिया थेट ईपीएफओ कडे जात नाही. तुमचा क्लेम सर्वप्रथम एम्प्लॉयरकडे अप्रूव्हलसाठी पाठवला जातो आणि एम्प्लॉयरने अप्रूव्ह केल्यानंतर तो क्लेम ईपीएफओ कडून व्हेरीफाय केला जातो. व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्यानंतर ईपीएफ कडून पीएफचे पैसे रिलीज केले जातात. साधारणपणे जर केवायसी कंप्लीट असेल, एक्झिट डेट योग्य रीतीने अपडेट असेल आणि कुठल्याही मिसमॅच नसेल तर 5 ते 15 कार्य दिवसात पीएफचे पैसे थेट तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होतात. म्हणून क्लेम सबमिट करण्याआधी प्रत्येक डिटेल अचूक आहे याची खात्री करणं खूप महत्त्वाचं आहे, कारण छोटीशी चूक देखील प्रोसेस उशिरा किंवा क्लेम रिजेक्शनची कारण ठरू शकतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 90% लोकांची ही चूक होते. पीएफ विड्रॉवल करताना बहुतेक लोक एक खूप मोठी चूक करतात आणि त्यामुळे त्यांचा क्लेम थेट रिजेक्ट होतो. जर तुमच्या एम्प्लॉयरने ईपीएफओ पोर्टलवर तुमची एक्झिट डेट योग्य रीतीने अपडेट केलेली नसेल तर तुम्ही पूर्ण पीएफ विड्रॉवल फॉर्म 19 यासाठी इलिजिबल ठरत नाही. हीच कारणं ईपीएफ कडून क्लेम रिजेक्ट होण्यामागे सर्वात कॉमन रिझन आहे.
आणि म्हणूनच जर तुमचा PF क्लेम वारंवार रिजेक्ट होत असेल तर सर्वात आधी एक्झिट डेट बरोबर आहे का ते तपासा. एक्झिट डेट चुकीचा किंवा ब्लँक असेल तर त्वरित HR किंवा एम्प्लॉयरशी संपर्क साधून ती अपडेट करून घ्या. एक्झिट डेट अपडेट झाल्याशिवाय तुमचं PF काढणं शक्य नाही. बस इतकंच सोपी आहे PF ऑनलाईन विड्रॉवलची संपूर्ण प्रक्रिया. जर तुमची KYC कंप्लीट असेल तर सगळं काम फक्त 2 ते 3 मिनिटात ऑनलाईन पूर्ण होतं. आणि व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा, जेणेकरून ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा की तुमचा PF क्लेम किती दिवसात अप्रूव्ह झाला, कारण मी सगळे कमेंट्स वाचत आहे. आणि जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर बॉसवाला मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बॉसवाला, बी द बॉस.